नमस्कार मित्रांनो, आपल्या श्रीलंका सिरीजमध्ये आपले स्वागत आहे. मागच्या भागात आपण एका ऐतिहासिक आणि श्रीमंत अशा प्राचीन शहराला भेट दिली होती. जर आधीचा व्हिडिओ अजून पाहिला नसेल तर वर लिंक दिलेली आहे. आजच्या भागात आपण जाणार आहोत रावणाच्या सोन्याचा महल पाहायला. काही इंटरेस्टिंग गोष्टींसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग सुरू करूया. रावणाला विद्वान समजले जात होते कारण की त्याला वेद आणि शास्त्रांची खूपच चांगली माहिती होती. रामायणामधून आपल्याला माहितीच आहे की रावणाने माता सीता यांना भारतातून पळवून नेऊन श्रीलंकेमध्ये ठेवले होते आणि शेवटी युद्धामध्ये हनुमानाने रावणाची संपूर्ण सोन्याची लंका उद्ध्वस्त करून जाळून टाकली होती. आज आपण हा सोन्याचा महाल किंवा लंका ज्या ठिकाणी होता ते ठिकाण पाहायला जाणार आहोत. आजच्या दिवसाची सुरुवात थोडी उशिरा पण मस्त अशा ऑथेंटिक श्रीलंकन ब्रेकफास्टने झाली. यामध्ये कोकोनट रोटी, चटणी, कोकोनट रोल, फ्रेश फ्रूट्स आणि सोबतीला श्रीलंकेच्या टी गार्डन मधला फ्रेश चहा. हेवी ब्रेकफास्ट करून महाल चढायला सुरुवात केली. महाल असला तरी तो उंच अशा डोंगरावर होता, त्यामुळे आजही चांगलीच कसरत होती. आमच्या होमस्टे पासून सिगिरिया रॉक 2 ते 3 किलोमीटर होते, त्यामुळे आम्ही पायीच निघालो. अर्ध्या तासाच्या वॉक नंतर तिकीट काउंटर जवळ पोहोचलो. या ठिकाणी येण्यासाठी तुम्हाला टुकटुक देखील मिळून जाईल. सिगिरिया रॉकसाठी 2 तिकीट काउंटर आहेत. पहिलं आहे श्रीलंकेच्या नागरिकांसाठी आणि दुसरं आहे फॉरेनर्ससाठी. फॉरेनर्ससाठीचे तिकीट काउंटर हे तिथेच असणारे म्युझियमच्या आतमध्ये आहे. सिगिरिया रॉकसाठी प्रत्येकी $30 असा तिकीट दर आहे. हाच दर भारतीयांसाठी $15 आहे. परंतु या डिस्काउंटसाठी तुम्हाला ओरिजिनल पासपोर्ट कॅरी करावा लागतो. या ठिकाणी डेबिट किंवा क्रेडिट कार्ड्स देखील ऍक्सेप्ट केले जातात. तिकीट काढल्यानंतर ऍक्च्युअल ट्रेकसाठी पुन्हा अर्धा किलोमीटर चालावं लागतं. खाली चालत असताना सिगिरिया रॉकचा व्ह्यू खूपच छान दिसतो. या रॉकवर चढण्यासाठी पायऱ्या आहेत, त्यामुळे ट्रेक थोडा इझी होतो. 15 मिनिटे पायऱ्या चढून झाल्यानंतर आपल्याला 2 रस्ते दिसतात. जर आपण डाव्या बाजूने गेलो तर आपण डायरेक्ट सिगिरिया रॉकच्या टॉपला जाण्याच्या रस्त्याला लागतो आणि जर सरळ गेलो तर या रॉकच्या मधोमध कोरलेल्या लेणींकडे जातो. या लेणीमध्ये जुन्या काळातील तेलचित्रे म्हणजेच ऑइल पेंटिंग आहेत. जर खरंच तुम्हाला पेंटिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर हे नक्की बघा, नाहीतर स्किप केलं तरी चालेल. पेंटिंग्स पाहून आपण परत रॉकच्या दिशेने जातो. त्या ठिकाणी एक मिरर वॉल आहे. या वॉलवर जुन्या काळातील राजांनी या लेण्यांमध्ये असणाऱ्या पेंटिंग्सचे वर्णन केलेले आहे. या वॉलपासून 15 मिनिटे चालल्यानंतर आपण या सोन्याच्या लंकेच्या किंवा महालाच्या पायथ्याला पोहोचतो. पायथ्याला आपल्याला एक सिंहासनासारखी खुर्ची पाहायला मिळते, ज्याच्या दोन्ही बाजूला सिंहाचे पाय आहेत. काही लोकांचा समज असा आहे की हे सिंहांचे पाय नसून गरुडाचे पाय आहेत. आपण जर नीट लक्ष देऊन पाहिलं तर सिंहाचे पाय वाटत नाही, परंतु सिगिरियाच्या गाईडबुकमध्ये देखील या पायांचा उल्लेख सिंहांचे पाय म्हणूनच केलेला आहे. या रॉकच्या वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. वर चढत असताना आपल्याला पिडुरंगला रॉकचे देखील सुंदर दृश्य दिसते. हा संपूर्ण रॉक जंगलांनी वेढलेला आहे, त्यामुळे वरून दिसणारे दृश्य खूपच सुंदर आहे. 20 मिनिटांच्या ट्रेक नंतर आपण या रॉकच्या टॉपला पोहोचतो आणि रॉकवरच 2 ते 3 मजल्यांचा महाल होता असे म्हणतात. या रॉकच्या टॉपवर आपल्याला वेगवेगळे काही स्ट्रक्चर दिसतात, त्यामुळे येथे नक्कीच महाल असावा एवढे नक्की. एक समज असाही आहे की या ठिकाणी राजा कश्यप यांचा महाल होता, परंतु काळानुसार राजे बदलत गेल्यामुळे असा समज असावा. सिगिरियाच्या गाईडबुकमध्ये देखील रावणाच्या सोन्याच्या महालाचा कुठेही उल्लेख नाही, त्यामुळे रामायणाच्या काळात येथे रावणाची सोन्याची लंका असावी आणि त्यानंतर वेगवेगळ्या राजांनी आपले महाल परकीय आक्रमणांपासून बचावासाठी या उंच दगडावर बांधले असावे. रॉकच्या टॉपवरून व्ह्यू खूपच सुंदर आहे. या ठिकाणी तुम्ही सनराईज आणि सनसेटसाठी येऊ शकता. 360 डिग्री व्ह्यू असल्याने दोन्हीही कॅप्चर करता येते. संपूर्ण परिसर व्यवस्थित पाहून झाल्यानंतर आम्ही या रॉक उतरायला सुरुवात केली. साधारणतः 1 तासात आम्ही खाली उतरलो. श्रीलंका ट्रिप प्लॅन करत असाल तर सिगिरियासाठी नक्की प्लॅन करा. खूपच सुंदर डेस्टिनेशन आहे. ट्रिपसाठी काही मदत लागली तर कमेंटमध्ये विचारू शकता.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तुम्हाला जर रावणाची सोन्याची लंकाविषयी काही माहिती असेल तर कमेंटमध्ये आम्हाला पण सांगा. लवकरच भेटूया श्रीलंका सिरीजच्या एका नवीन भागात.